पदाधिकाऱ्यांचं देखील संभाषण आहे. या संभाषणात नेमकं कशामुळे कुठून सुरुवात झाली होती? तेच ना मी तू सक्षम नेतृत्व हवं आणि राजीनामा म्हणजे मी म्हटलं पदमुक्त मुक्त करा म्हणून मी एवढंच सांगितलं ना. बरोबर आहे ना. आता त्यांच्याकडे ऑलरेडी 2 पदं आहेत म्हणून मी म्हटलं एक पद मुक्त आहे, मुक्त करायला काहीच हरकत नाही ना. म्हणून मी ते लिहिलं की आणि मी लोकशाही मार्गाने मी काय अगदी त्यांच्याकडं मी जाऊन त्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं आहे का की असं मी आपलं एक लोकशाही मार्गाने सांगितलं की हे सक्षम नेतृत्व हवं. आता माझी पहिल्यापासून जी मागणी की चाकणकरांवर टीका केल्याने धमकी देण्यात आल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलेला आहे. धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला असून धमकी देणाऱ्या सोनाली गाडेविरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. धमकी देणाऱ्या सोनाली गाडेविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांच्यावर टीका केल्यामुळे धमकी आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. दरम्यान चाकणकरांविरोधात त्याच महिलेने महिला आयोगामध्ये तक्रारही केलेली आहे. रुपाली चाकणकरांवर टीका केल्याने धमकी आल्याचा गंभीर आरोप यावेळेस संगीता भालेराव यांनी केलेला आणि त्यांनी महिला आयोगातच या संदर्भात तक्रार केलेली आहे. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या चाकणकर यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नक्की काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीच धमकी दिलेली आहे. दरम्यान रुपाली चाकणकरांवर टीका केल्याने धमकी देण्यात आल्याचा आरोप संगीता भालेराव यांनी केलेला आहे आणि धमकी देणारी महिला तिच्यावर सध्या गुन्हा नोंद करण्यात यावेळेस आपण पाहतोय महत्त्वाची बातमी. रुपाली चाकणकरांवर टीका केल्याने ही धमकी देण्यात आलेली आहे. चाकणकरांवर टीका करण्यात आली, धमकीचा आरोप करण्यात आलेला आहे.